नमस्कार भावांनो बहिणींनो. जे छेडो काढायला घेतला आणि केलाच भैयानं नळ चालू, तर आता नळाचाच आवाज येतोय. काल पण हेडो काढायला घेतला, हात पाय तोडून धुवायला लागला. आता पण नळ चालू करून दिलाय. मग हेडो काढायला मग घर 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 आवाज येतोय. पंखा बंद कर म्हणलं तर पंखा बंद नाही केला. असे करतेच लेकरं. आता सगळ्या नळाचाच आवाज येतोय. मग हेडोत असे असतेच बापा लेकरायचे घराने, सांगूच नका. जेवण करून घेतले आधी, आणि झेंडूबामच्या बाटल्या पा किती संपायला लागल्यात. दाजीचं डोकं दुखत राहते तर लई लावते, म्हणजे थंडीनं. सकाळी चालल्या जातात ना कामावर, त्याच्यामुळं. थोडीशी भैयाला मुंगाची डाळ केली. कांदा डाळ आवडती त्याला. कांदा डाळ बनव म्हणे मम्मी मुंगाची, आणि आम्हाला बनवलाय दोघा जणांना डाळ दोडका. म्हणजे आता भैयाला बऱ्याच भाजी आवडत नाही, लय बेजार करतोय भैया. तर मग खुश झाला कांदा डाळ बनवली. तर नेमकेच दोघा माझ्या लेकरांनी जेवण केले, आणि दाजीसाठी थांबायला मग 2 वाजता येतात ते. बराबर भैयाचा मग 12चाच टाईम आहे जेवण करायचा, त्याच्यासाठी काय आम्ही थांबत नाही. उशीर होतोय, मग सगळी भूक मग हे होऊन जाते, जेवण नाही वाटत. आता म्हणलं आपण हेडो काढून घ्यावा, तरी नाही नाही म्हणता 12 वाजतेतच घरातले कामं करता करता. दर दिवस मग ते आल्लक भाज्याचे घराने, मग भाज्या गिज्या करा, हे करा ते करा, मग उशीरच होऊन जातोय. मग कचऱ्याची गाडी आली तर कचरं टाकून आले. सकाळचं मग मिरच्यान सांबार घेऊन आले तिकूनच. तरी पण दुकानातून पोहे संपले होते, पोहे आणले. भैयाला ताक पोळवणं लागते, ताक घेऊन आले. म्हणजे मग भैया घरी नसल्यात मग असं दुकानात जायला नाही आलं, आणि त्यालाच मग टाईमपास होतोय. मग किती टाईमपास व्हायला लागलाय तो. दुकानात जा, मग हे आणा ते आणा ते आणा. आणि हारसू भैया घरी असल्यावर मग काय एवढं जावं नाही लागत, तो आणतोय. पण हारसू भैयाच्या गाडीत काहीतरी झालंय वाटते त्याच्या गाडीला. तर ती मग बंद असल्यामुळं मग नाही तर मग ते मला लवकर सामान आणून देते. पण त्याला काय म्हणा, मग लवकर जावं लागते शाळेत. खमण आले दारावर इकायला, काही ना काही दारावर येतच राहते. पण मला दारावरचं खमण नाही खाऊ वाटत. व घरेल नसते काय नसते, मग त्याच्यामुळं काय खाऊ नाही वाटत खमण. दाजी आणते तुमचे तिकून, ते चांगलं असते खमण. तर आज म्हणलं आपण आता भैयाला म्हणलं, भैया आपण आता शॉर्ट व्हिडिओ पण टाका ना. तर भैयाचं हो हो चालतंय, आता टाकावं लागायला जातील शॉर्ट व्हिडिओ पण. आणि सकाळची घाई कधी होऊन जाते तर मेळच लागत नाही. कधी माणसाचं म्हणजे काम होतंय लवकर, कधी नाही होत. मग आता असं होऊन जातंय. सकाळचा विषय मग लय कामाचाच राहतोय सगळा. आणि तरी पण मग यायला पाहता भैयानं पैसे याचे इथंच ठेवून दिले. हरपले म्हणजे मग पडले कुठं, तर हरपले 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 चालू राहते. बराबर ठेवून द्यायचे ना. आता बिलांकेट हे सगळं बदलून घेतले, म्हणलं बिलांकेट बदलून घ्यावा. ते धुवून टाकलं. आज काय जास्त कपडे नव्हते. भैयाचं शाळेचा ड्रेस आहे, आकाशी कलरचं शर्ट, तर ते लय लवकर लवकर धुवून टाकावं लागते, नाहीतर मग लय घाण होऊन जाते मग ते. तर आता ते धुवून टाकावं लागेल मला. आता धुवूनच टाकायचं आहे. पण आधी म्हणलं व्हिडिओ काढा, आणि नंतर ते शाळेचे ड्रेस धुवून टाका. कालच धुवून टाकेल, पण भैया मग मळवतोय लय. मग त्याच्यामुळं वाटते धुवून हे करा. आता ते पण कपडे धुतलेत दाजीचे तिथं, ते टांगेलेत पाहते. तेवढे शर्ट धुवून टाकले, दररोजचे ते तेवढे बदलतेत, कधी नाहीत बदलत. ते धुवून टाकलेत, आणि तिथं आटकून ठेवलेत. एक घर आणायचं आहे भैयाच्या कपड्यासाठी स्पेशल. तिथं आटकून खुल्ली जागा आहे, तर मग आपण आपले कपडे पटकन सापडतो. तरी त्याच्या पॅन्डी ह्या दररोजच्या किती आहेत, तर मग त्या पण बॅगेत ठेवल्यात. त्या वरीच बॅग टांगेले, म्हणजे मग वरच्या वरी घालता येतात. पण कपडे काढून द्यावाच लागते त्याच्या पप्पाला. आणि भैयाचे बॅगीत भरून ठेवले दर दिवसचे कपडे. म्हणजे तेव तर लय बदलते. तुमचे दाजी नाही एवढे कपडे बदलत, पण भैयाला घडी घडी बदलते. त्याच्या तिथं आल्लक ठेवले खुर्चीवर, त्याचे कपडे तिथं ठेवायला असते. ते त्याचेच घेतोय आणि घालतोय. मग तो नाही बेजार करत, पण दाजीला द्यावं लागतं. आणि भैयाचं कसं आहे, मग जे आवडले ते घेतोय तो त्याच्या हाताने. सगळ्याचे काय कपड्याच्या घरात पण लय झाले, तर मग असे ठेवावं लागतात कपडे. मग असे जे आपण आपले कपडे घेतले, मग काय नाही वाटेल. भैया घेतोय स्वतःचे. तुमच्या दाजीचं चालतंय कोणता कलर घालू काय करू. तर आता मस्त धुवून धावून कपडे वाळले ते. आता शर्ट आणि तिथं आटकून ठेवले.
लय डिम कलरचे कपडे घेतात ते. पहिल्या कामात त्याच्या लय कपडे गदळ व्हायचे सरणीच्या कामात, आता ह्या कामात नाही होत. म्हणजे असे पण ते लवकर लवकर धुवायला नाही टाकत 2-3 दिवस. आणि मीच म्हणत असते बदलून घ्या. भैयाचे कपडे एका एका दिवशी 3-3, 4-4 जोड्या राहतात. त्याचे लय डिम असते पण तो काय कपडे मळत नाही. आता तेवढे भांडे घासून घ्यायचे, मग संपले काम. मग भैया जातोय मित्राकडं, तर कधी लवकर येतोय कधी नाही. दाजी येते 2 वाजता. मग आल्यावर दाजी डबल आंघोळीला पाणी ठेवा, त्याला 2 वाजता पाणी ठेवावं लागेल. मग डबल शिल्लकच कामं होतात. मग ते आवरायचं आणि थोडासा आराम करायचा असते, लगेच संध्याकाळ होती. पण शिटीनं नाही लवकर टाईम जात. आता रिचार्ज संपले तुम्हाला तर सांगेलच आहे, ते माणूस जाईल लग्नाला ते रिचार्ज टाकायचा. नाही तर मग सिरियल हे पाहून टाईमपास होतोय. व्हिडिओ कसा वाटतोय तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये. चला आपला व्हिडिओ होईना आता मोठा. व्हिडिओ पण शेअर करा जा भावांनो बहिणींनो, लाईक करा जा, कमेंट करा जा. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.